कसं आहे माहिती आहे का, यामध्ये असं झालंय, प्रशासन पण आळशी आणि येणारे येणारे नगरसेवक तेवढाही आळशी, कारण पैसे खर्च करून येणार म्हणजे आता ते काम करतील याची अपेक्षा पण नाही. आणि प्रशासनाने या 5-6 वर्षामध्ये कोल्हापूरची वाटच लावलेली आहे. काही म्हणजे त्यांना फक्त आपला वेळ घालवायचा आहे. बदली झाली की ते मोकळे, हाच प्रकार होतो. आणि त्यामुळे कोल्हापूरला वाली कोण नाहीये. तुम्हाला या भागात काही विकास कामं झालेली आहेत का? काय आता दिसतंय तुम्हाला समोर, आमचे रस्ते बघा कसे आहेत. अमृत जल योजनेचं बघा, अजून कनेक्शन आलेलं नाहीत, पाणी आलेलं नाही. होणाऱ्या नगरसेवकाकडून काय अपेक्षा आहे, पण आता तो पैसा खर्च करणार एवढा म्हणल्यानंतर तो त्याच्याकडून अपेक्षा ती एवढ्या असणार. आम्ही त्यांच्या अपेक्षा जरी असल्या तरी तेवढे तर काम करेल का, हा प्रश्न मोठा आहे. हे निवडणुका म्हणजे फार्स झाला. 2-2 कोटी रुपये खर्च करून तो काय फुकट जाणार आहे काय? समजा त्यांनी 1.5 कोटी रुपये खर्च केले इलेक्शनला, तर तो काय पदरचे पैसे खर्च करणार आहे का? तो शेवटी पैसे काढायलाच जाणार आहे. म्हणजेच काय, विकास हा होणार नाही. आता तुमचं बजेट नाही हलणार, कारण 28% फक्त 18% GST. मोहिते सुझुकी मध्ये आजच आपली आवडती गाडी बुक करा.